SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आमच्या घरी पूजा झालेली, तिथे 2 नारळ दिलेले। महाराज बोलले की घरच्या घरीच तुम्हाला खायचं आहे, बाहेर वाटायचं नाही, म्हणून म्हटलं 2 नारळ पडले त्याचे लाडू बनवून टाकते। तर आता मी हे ओलं नारळ आहे, मी याच्यात मिक्सर मध्ये वाटून घेतले। आता याला थोडंसं आपण भाजून घेऊया घी टाकून। घी टाकते थोडंसं, दोन चमचा घी टाकते। याला चांगलं आपण भाजून घेऊया, पाणी निघून जाणार याचं वाला। तुम्ही कमेंट करत नाही, माझी रेसिपी तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही कमेंट करत नाही। कमेंट करा प्लीज, मला सपोर्ट करा, सबस्क्रायबर्स पण वाढवा। आता खूप लवकर आपले 1000 सबस्क्रायबर्स होणार। मी किती 1 वर्ष 1.5 वर्ष झाले मी मेहनत करते, तुम्ही मला जराही सपोर्ट करत नाही। हे इथपर्यंत पोहोचवलं तर थोडंसं अजून पुढे मला सपोर्ट करा प्लीज। थँक्यू, तुम्हाला एवढं म्हणजे इथपर्यंत पोहोचवलं त्याच्यासाठी अजून जरा सपोर्ट करा मला, तुम्ही पुढे जाईल जरा। आता गणपतीचे पण व्लॉग्स येतील रोज, शेअर करा त्यांना पण। कारण की मी आता रेसिपी गोकुळ अष्टमीची मेवा बर्फी टाकली होती आणि लाडू टाकले होते, कारण की मला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला। तिकडे 12 काय बोलतात त्याला, ज्योतिर्लिंग। हां, तिथे ज्योतिर्लिंग होती, तर आमची पूजा होती, तर आम्ही तिथे गेलो होतो। 2 दिवस माझे तिथे गेले ना, म्हणून मी आपलं कृष्ण भगवानच्या जन्माच्या दिवशी काही टाकलं नाही मी, आणि मी तिकडे होती म्हणून मला काही भेटलं नाही टाईम। आता मी तिथून थोडेसे ब्लॉग काढून आणला आहे मी, तुम्ही बघू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझी रेसिपीला पुढे वाढवा, जरा मला सपोर्ट करा। तिथे आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलेलो, आमची पूजा होती ना, तर तिथे 12 ज्योतिर्लिंग होती, तर तिथे आमची पूजा होती, तर मग आम्ही 2 दिवस तिकडे होतो। बाबा एवढा पाऊस आहे तिकडे, आपल्या इकडे मुंबईला पाऊस नाही आहे एवढा, तिथे एवढा पाऊस ना, तर ब्लॉग बी बनवू कशी, मी ब्लॉग बनवायला भेटला नाही। जेवढं मी नाही घेतले तेवढं तुम्हाला दाखवते मी आता टाकणार आहे तुम्हाला, अजून टाकला नाही आहे, आता एडिटिंग करायचं बाकी आहे। आम्ही तिथून आलो, लय दमलो बसून ट्रॅफिकनं। आता मग म्हटलं ते पूजाचे 2 नारळ होते, केळी होती, केळी नाही टाकत आहे, पण आता हे लाडू बनवते मी। आमच्या घरातच खायला सांगितलंय, बाहेरच्या लोकांना द्यायचं नाही आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवून देते रेसिपी। आता हे बघा छान मस्त असं भाजून झालंय, मी 3 चमचे घी टाकलंय। हे बघा मस्त असं फरफडीत भाजून झालंय छान। आता मी ही छोटी वाटी भरून साखर टाकते। मी याच्यात बाइंडिंगसाठी मी थोडंसं मिल्क पावडर वापरणार आहे, तर मी साखर टाकते आता 1 वाटी भरून, छोटी आहे ही छोटी वाटी, आणि बाइंडिंगसाठी मी थोडंसं हे टाकणार आहे मिल्क पावडर। मिक्स करूया, गोड तुमच्या हिशोबानं करा, मिल्क पावडर पण गोड आहे, खोबरं पण गोड आहे, आणि साखर पण गोड आहे, त्या हिशोबानं टाकायचं आहे आपल्याला। कारण की हे आपले ओले नारळाचे लाडू आहेत, म्हणून मी गूळ नाही वापरला। गूळ पण टाकू शकता, पण कलर चेंज होऊन जाणार त्याच्यावाला तुमचा। वस्तू कमी खातो आम्ही, साखरची जास्त वस्तू बनवत नाही। खीर बीर असते ना तरच बनवते, ते पण आपली शेवयाची खीर असते ना त्याच्यात मी साखर वापरते। बाकी सगळ्या याच्यात मी, तुम्ही बघू शकता माझे रेसिपी, त्याच्यात मी जास्त साखरचा उपयोग नाही केला आहे। आता हा मी माझ्या एका रेसिपीत यूज केलेला। हां, तर ते मी हे बनवलं होतं
कणाकली तवा आपणा मसाला केलेला. तर मी याचीवाली मावाची मिठाई केली होती. तर त्याच्यात आपण पावडर ड्रायफ्रूट सगळे वाटून घेतले होते मी याच्यात, आणि कस्टर्ड पावडर मिक्स केला होता. तर त्याच्यामधला हा उरला आहे थोडा, तर मी हा इस्तेमाल करते. थोडासा व्हाईट नाही राहणार, थोडा कलर चेंज होऊन जाणार, येलो कलर होऊन जाणार. तर मी हे 2 ते 3 चमचे टाकते. फ्रीजमध्ये ठेवला होता खराब नाही होणार म्हणून. रेसिपी आहे याची. हां, याची रेसिपी टाकली तुम्ही बघू शकता गोड पदार्थामध्ये. हे बघा असा कलर चेंज होणार, कारण की ते राहिलं आहे ना, मग म्हटलं वापरून टाकते. 3 चमचा भरून टाकते मी. आता दूध पण टाकू शकता, तर मी याच्या जागेवर मी मिल्क पावडर टाकते. केसर पण टाकू शकता, केसर नाही आहे माझ्याकडे. आता आपण टाकूया मिल्क पावडर. आता मी हे मिल्क पावडर घेतले 3 चमचा भरून, छोटेवाले स्पून, आपल्याला खाली बाइंडिंग करायसाठी, लाडू बरोबर बनतील म्हणून. गॅस कमी ठेवायचा, बारीक. थोडंसं दूध टाकते मी बाइंडिंगसाठी. कुठलं पण दूध टाकू शकता, थंड गरम. याची बर्फी पण बनवू शकता. मी बनवते लाडू याचे. थोडंसं अजून लागता टाकायचं आहे आपल्याला, बाइंडिंग होईल तोपर्यंत. हे बघा व्यवस्थित आता आपल्याला लाडू बांधता येईल. बाइंडिंग झाले. कलर बघा किती छान दिसतोय. कस्टर्ड पावडर होता ना, व्हाईट पण ठेवू शकता तुम्ही, पावडर स्किप करू शकता. पण त्याच्यात माझं काय होतं, ड्रायफ्रूट मिक्स केला होता मी कुल्फी बनवली होती, त्याचा पावडर आहे तो. आता आठवण आली आम्हाला. तर मी ते कुटून ठेवलं होतं, म्हणजे वाटून ठेवलं होतं डबा भरून, कधी पण लागतं ते. तर आता काम आला तो मला. आता मी गॅस बंद करते आणि याला थंड होऊ देऊया आणि मग लाडू बांधूया. घेतलंय, आता याला थंड होऊ देऊया. याची तुम्ही बर्फी पण बनवू शकता. असं हे करून आम्हाला लाडू पाहिजे. हे बघा आता थंड झाले. आता याचे आपण लाडू बनवून घेऊया. बघा किती सुंदर बाइंडिंग होती बघा. कलर पण छान आलाय. आता आपण हे, माझ्याकडे नारळचा थोडंसं काढून ठेवलंय मी, नारळाचं याच्यात मिक्स करते. बघा आता आपण सगळे असे बनवून घेऊया. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपीला प्यार द्या. लाडू बघा किती छान बनले. एक तोडून दाखवते मी तुम्हाला.
एकदम मस्त छान बनले. तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या रेसिपीला प्यार द्या. थँक्यू.